त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल जैन बोर्डिंग घोटाळा हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। ज्या घोटाळ्यामध्ये शासकीय यंत्रणा मग धर्मदाय आयुक्त असतील, रजिस्टर ऑफिस असेल, बुलढाणा अर्बन बँक असेल आणि या सगळ्यांमध्ये जो गोलमाल झाला आणि या गोलमालमध्ये जैन मंदिर घाण ठेवलं गेलं आणि त्याच्यावर जो आज गोखले नावाचा बिल्डर आहे त्यांनी काल पत्र दिलं की हा व्यवहार मी रद्द करायला तयार आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे हा व्यवहार सर्व बेकायदेशीर झाला आहे। त्यांनी जे 230 कोटी रुपये भरलेत हे शासनाने याच्यामध्ये वर्ग केले पाहिजेत, ह्याच्यावर लॉक केलं पाहिजे आणि हे 230 कोटी रुपये कुठनं आलेत याची चौकशी झाली पाहिजे। जी बुलढाणा अर्बन बँक आहे ह्या बँकेने हे पैसे ब्लॅकचे व्हाईट आणि व्हाईटचे ब्लॅक केले का याची माहिती घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये कोणाकोणाचे पैसे आहेत याची चौकशी शासनाने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली पाहिजे। आज मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही। आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं की आता तुम्ही कुठल्या नेत्यावर बोलू नका, पण मी त्यांच्या मनापासून आभार मानेन याच्यामध्ये की 2 दिवसापूर्वी आळंदीमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की धनगेकर तुम्ही बोलू नका, 2 दिवसामध्ये मी ह्याच्यामध्ये तोडगा काढेल आणि ज्यावेळेला त्यांनी मला शब्द दिल्यानंतर रात्रीच 12 तासातच पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये गोखलेंनी जाहीर केलं, पण ते पत्र दुसऱ्याच्या मार्फत आलं। गोखलेंनी दिलं असतं तर बरं झालं असतं, पण ते पत्र दुसरीकडे आलं, त्यांचं नाव घ्यायचं नाही ठरलंय। तर याच्यामध्ये त्या पत्रामध्ये मी हा व्यवहार पूर्णपणे रद्द करतो म्हणले आणि हा रद्द करत असताना याच्यामध्ये आता मी अनेक वकिलांशी बोललोय आणि कुठंतरी ही पब्लिक ट्रस्ट आहे आणि या पब्लिक ट्रस्टवर सगळं पूर्ण शासनाचा त्याच्यावर अंकुश असतो आणि शासनाकडनं संपूर्णपणे हा व्यवहार होत असतो, पण ह्याच्यामध्ये सिस्टीममध्येच गडबड झाली आणि जैन मंदिर घाण जे विळख्यात पडले बिल्डर लोकांच्या, तर त्याच्यामुळे एवढा हा सगळा प्रसंग निर्माण झाला। परंतु बडेकर आणि गोखले बिल्डरची आतापर्यंत झालेल्या सगळ्या कामकाजाची त्यांनी बांधलेल्या बिल्डिंगचं एक ऑडिट हे झालं पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये संपूर्णपणे राजकीय आणि शासकीय मदत त्याला पोचलेली आणि ह्याचा सगळा विचार करून मुख्यमंत्र्यांनी याच्यावर लक्ष घालून या सगळ्या प्रोजेक्टवर ज्या पद्धतीनं जी यंत्रणा त्याच्या पाठीशी होती त्याचा सखोल चौकशी करून याच्यामध्ये तोडगा काढावा आणि जैन मंदिराला जे 200 कोटी रुपये दिलेत तेच शासनाने त्याच्यामध्ये आपली पॉवर वापरून त्याच्यामध्ये ते दिमागदारपणे ते जैन मंदिर आणि जैन बोर्डिंग हे त्यांनी तिकडं उभं करावं अशी मला ह्या तुमच्या मार्फत विनंती आहे। तुम्ही परत म्हणताय की नाव घ्यायचं नाही म्हणताय, पण सूचक तेच करताय परत। काल अमित शहानी देखील महायुतीमधला हा टोकाचा संघर्ष याबद्दल नाराजी व्यक्त केली, अगदी केंद्रीय पातळीवरची दखल घेतली गेली तरी देखील तुम्ही थांबत नाही। नेमकं दंगेकरांना बूस्टर डोस आहे तरी नेमकं कुणाचा काय नेमकं ताकद कुठली मागायची? बघा, याच्यामध्ये परत एकदा सांगतो की माझी राजकीय जी भूमिका आहे ही पुणेकरांची भूमिका आहे। मी शिंदे साहेबांशी मी बोललो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्या पाठीशी खरं बोलतो म्हणून माझ्या पाठीशी ते कायम उभे राहिलेले ज्या मी पक्षात प्रवेश केला तेव्हापासून। पण त्यांनी हे सांगितलं की आपल्या मित्र पक्षात तू काय बोलायचं नाही, पण जर पुण्यामध्ये गुन्हेगारी होत असेल, पुण्यामध्ये काही बिल्डर लॉबी ज्या पद्धतीने आज कामकाज करते आणि या बिल्डर लॉबीच्या आजूबाजूला जे राजकारणी लोक आहेत आणि त्यांच्या त्या पदाचा पॉवर वापरून ज्या लोकांवर अन्याय करतात त्याच्याविरुद्ध बोलायला त्यांनी मला कधी अडवलं नाही। पण मला हे सांगायचं की त्याच्यामध्ये आमचे उदय सामंत असतील सगळेच त्यांचं एकच, त्यांनी कायम माझ्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलं, तुमच्यामध्ये बोलले, पण मी कधी कुठल्या विरोधी पक्षाच्या विरोधात बोलत नाही, मी प्रवृत्तीच्या विरोधात बोलतो आणि ही प्रवृत्ती पुण्यामध्ये प्रचंड फोफवली, सर्वसामान्यांना जगू शकत नाही। आज पुणे शहराची व्याप्ती बघितली तर विश्रांतवाडीपासून तर खाली मग कात्रज असेल, इकडं बावधन असेल, इकडं विश्रांतवाडी असेल, या सगळ्या प्रकार जिथे नजर टाकल तिथं कोणतरी पुढारी आहे, कोणतरी मंत्री आहे, कोणतरी वर्ण आलाय आणि पुणे शहरा लॉबीला, पुणे शहरातल्या लोकांना ह्या सगळ्या बिल्डर लॉबींनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने वेढा घातलाय त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही, भीतीचं वातावरण आहे आणि याच्यामध्ये मी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अमित शहा असतील आणि तुमचे आपले देशाचे पंतप्रधान असतील यांना मी पत्र सुद्धा लिहिलेलं आहे की याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला। जी लोकांमध्ये
जी विकृती आता पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने गोरगरिबांना संस्थेला छोटे छोटे समाज आहेत त्यांना त्रास देण्याची जी प्रवृत्ती वाढली ह्याच्यावर तुम्ही चौकशी करा आणि ह्याच्यामध्ये बडेकर आणि गोखले या बिल्डरचं ऑडिट करून ज्याचे पैसे कुठून आलेत त्याचा पूर्णपणे एखाद्या संस्थेमार्फत चौकशी करून यांच्यावर कारवाई करावी. नाही, तुमच्या माहितीकरता सांगतो की माझ्या कुटुंबामध्ये ग्रामपंचायतीचा सदस्य कोण झाला नाही. माझ्या अण्णाची 10 लोक पुणे शहरामध्ये नाहीये, पण मी 11 निवडणुका ह्या पुण्यनगरीत लढवल्यात आणि या पुण्यनगरीचा प्रचंड विश्वास माझ्यावर आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी इतक्या उंचीवर नेण्याचं काम केलंय आणि ह्या काळामध्ये मी चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात बोललो नाही तर येणारी पुढची पिढी माफ करणार नाही की एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुणेकरांनी एवढ्या उंचीवर नेलं सुद्धा त्याचं तोंडच उघडलं नाही आणि त्याचं पाप मला नको म्हणून मी हे बोलतोय. मला चावी देण्या इतपत मी काय आता राजकारणात एवढा खोळा राहिलेला नाही. 35 वर्ष 11 निवडणुका लढवल्यात. माझी चावी मीच आहे आणि माझी चावी खरी पुणेकरांची आहे आणि पुणेकरांना जी चावी दिली ती जोपर्यंत मी राजकारणात आहे ती चावी काय माझ्यापर्यंत राहील. नाही ना, आता जे आहे जरा बोलतायत काही लोक पण त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उत्तर देईल. माझं त्याच्यावर आता ट्विट बीट होईल जरा उद्या. नाही ना, आता काय आता मी काय नाही काही लोकांशी बोलत नाही कारण त्यांची जरा उंची जरा बघावं लागेल मला. पण आता जैन मंदिर ठीक आहे, मी मान्य केलं. मी जे काय ते बोलतात ते मी आहे, ते जे काय बोलतात ते मी आहे, पण मी काय बोलतात त्याच्यावर उत्तर द्या. नाही ना, आता त्याच्यावर नंतर बोलू आपण. आता मी वर चाललोय साहेबांना भेटायला. आपण माझी विकेट काढू नका. दंगेकर साहेब, तुम्ही एकनाथ शिंदेची शिवसेना सोडणार आणि कदाचित असं म्हटलं जातं की शरद पवारांच्या राष्ट्रवादीत किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार आहे. बघा, ह्याच्यामध्ये मी एक ट्विट केलं होतं की ज्यांनी मुख्यमंत्र्यांची स्वप्न बघितली, जे मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये होते, त्यांनी ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमांना हे पुरवलं तीच लोक हे सगळं वातावरण निर्माण करतात आणि मग अशी लोक जर माझ्या विरोधात असतील, जे प्रसारमाध्यमांना ह्या बातम्या पुरवत असतील तर त्यांना त्यांचा लकलाभ राहो. पण माझी लढाई ही विकृतीच्या आणि ज्या चुकीच्या लोकांच्या विरोधात उभी राहणार. आज आहे उद्या आहे. माझं एक ट्विट तुम्ही 1-2 दिवसात बघा, चालू आहे माझं काम. परत पुण्याची गुन्हेगारी राहिली, लोकमान्य नगरमधले वसाहतीच्या लोकांचा विषय राहिला, अनेक विषय आहेत पुण्यामध्ये आणि जे पदाधिकारी बिल्डर यांच्यामध्ये अडकलेले विषय हे पूर्णपणे लढाई माझी चालू राहणार आहे आणि ही लढाई शेवटच्या मिनिटापर्यंत शिंदे साहेबांचीच परवानगी घ्यायला आले आता. असे अनेक बिल्डर आहेत की राष्ट्रवादीशी संलग्न आहेत, शरद पवारांशी संलग्न आहेत, अजित पवारांशी संलग्न आहेत. यांना काही म्हणजे अगदी नावं निघतात, भरपूर नावं निघतील. पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, सगळं. याचा पण काही हिशोब एवढं तुम्ही जुने आहात याचा पण काही हिशोब असेल ते निघेल. नाही, आता हळूहळू सगळं निघणार आहे. फक्त तीच परवानगी घ्यायला आले वरती. सगळीच जे लोक चुकीची वागतात त्यांच्याविरुद्ध मी बोलणार आहे. आणि मी काय म्हणतो, जी लोक विचित्र वागतात, समाजाला घातक आहेत, ती पडद्याआडून काही लोक त्रास देतात, त्यांचे संपूर्ण मी स्वतः असतो तरी मी माझ्या विरोधात बोलणार. तुम्ही जी भूमिका मांडताय, तुम्ही आता महायुतीमधल्या पक्षाकडे नेते आहात, तुम्ही जी भूमिका मांडताय त्या भूमिकेमुळे कुठेतरी महायुतीमध्ये धुसफूस जी आहे ती तवाट्यावर येऊ शकते आणि तुमच्या पदाला कुठेतरी धोका पडू शकतो का भविष्यात? बघा, मी परत एकदा सांगतो की माझ्या आयुष्यातली राजकीय किंमत मी मोजायला तयार आहे. माझे जे आंदोलन झाले एका प्रस्थापितच्या विरोधात झाले. तुम्ही बघितलं असेल पुण्यातल्या पोर्शो कारमध्ये किती मला त्रास झाला, पण शेवटच्या मिनिटापर्यंत मी लढलो. ससूनचा जो अंमली पदार्थ शेवटच्या मिनिटापर्यंत लढलो. पब जोपर्यंत त्याला नियमावली लागत नाही तोपर्यंत लढलो. आज जैन मंदिर, मला हा त्रास होणार आहे आणि याची राजकीय किंमत मला मोजावी लागणार आहे कारण वाईट प्रवृत्ती पुण्यामध्ये प्रचंड आहे. पण आता लढलंच पाहिजे ना. आपण नाही लढलो तर छत्रपतींच्या पुण्यात आमचा जन्म झालाय आणि छत्रपतींचं बालपण झाले त्याच भागामध्ये मी लोकप्रतिनिधी आहे आणि मग त्यांचे जे विचार आहेत हे कधीतरी आपण लढलो पाहिजे आणि वाईट प्रवृत्तीच्या विरोधात लढलो पाहिजे. कारण छत्रपतींनी स्वराज्य उभं करताना सर्व जाती धर्माची लोक एकत्र करून पेशंटपर्यंत अटकेपार झेंडे लावलेत. म्हणजे ते पुण्याचा इतिहास मोठा आहे आणि पुण्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक, मग जैन असेल, मारोडी असेल, गुजराती असेल, मुस्लिम असेल, सगळा समाज हा पुण्याच्या विकासाला हातभार लावलेला आहे
आणि मग त्यांचे लचके कोण तोडणार असेल तर त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध मी लढणार आणि लढणार. नाही याच्यामध्ये मी म्हणतो सखोल चौकशी केली पाहिजे. जो ह्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. धंगेकर साहेब, तुम्हाला एकनाथ शिंदे आळंदीमध्ये म्हणले की आता थांबा, तरी सुद्धा तुम्ही थांबत नाही. थांबलो ते म्हणले ठीक आहे, थांबलो लगेच नाही, म्हणजे थांबलो. पण त्यांनी ऐकण्याचा अजेंडा बघा, तुमचा- नाही शिंदे साहेबांना एक सूचक वाक्य मला सांगितलं की तुला 2 दिवसामध्ये ह्यातला तोडगा निघेल. आणि मी घरी पोहोचायच्या अगोदर आळंदीवरून मी फिरत पोहोचायच्या अगोदर मला फोन आला की धंगेकर गोखले बिल्डर आले तर त्यांचं पत्र आलं, पण ते कोणामार्फत आलं त्यांचं नाव आता विचारू नका, हे तुम्हाला माहिती. नाही, आता सगळे दंगेकर आता पुणेकरांना दिसलेत, त्यांनाही दिसलेत. अजून हा खेळ संपलेला नाही. सगळे दंगेकर त्यांना आता दाखवणार आहे. त्याचं आता तुम्ही हळूहळू बघत राहा. ह्याच्यामध्ये मी प्रसिद्धीसाठी कधी काम करत नाही. ह्याच्यासाठी वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध मी लढणार आहे. आणि माझं आता रंग हळूहळू सगळ्यांना दिसणार आहेत. कारण 1-2 वाक्यांनी नाही, माझे रंग अनेक आहेत. त्या रंगामध्ये मी तुम्हाला आता पुणे शहरात काम करताना दिसेल, नाही महाराष्ट्रात दिसेल.